संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचं @कागद लावू या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. खरीप हंगाम आला, कृषी विभाग कुठं आहे? शेतकऱ्यांकडून प्रश्न. खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकरी बी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागतमध्ये व्यस्त आहे. इंधनाचा भाव वाढल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडलं आहे व उत्पादन घेणं महागलं आहे. चालू वर्षी कडक उन्हाळा, उपसाबंदी व भर म्हणून इंधन दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. आता खत, कीटकनाशक व मजुरी यांचेही दर वाढणार आहेत व काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेती कोलमडणार आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे व पंचायत समितीचाही कृषी विभाग आहे. कृषी विभागाकडून सवलतीच्या दरात बियाणे, फवारणी पंप, चापकटर, शेतीची अवजारे मिळत होती. गेल्या 4 ते 5 वर्षात पासून या योजना गायबच आहेत. ठराविक योजना ठराविक लाभार्थ्यांना देऊन कागद रंगवण्याचे काम कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. ज्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्याकडून होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना कृषी अवजारे, कीटकनाशके, खोरे, टिकाव, पहार, चापकटर, फवारणी पंप, मोटर, इंजिन, पाईप, पंप, ताडपत्री ही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळत होते. गेल्या कित्येक दिवसापासून या योजना गायब झाल्या आहेत. कोणती योजना कधी आणि कशा प्रकारे मिळणार हे सामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना माहिती होत नाहीत. वेळोवेळी व पाहिजे त्यावेळी शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला माहिती द्यावी अशीही मागणी होत आहे. बहुतेक सरकारी योजना वेळ निघून गेल्या दोन्ही कृषी विभागाकडे राबवतात. ज्यावेळी गरज असते त्यावेळी मिळत नसल्याने शेतकरी व सामान्य माणूस घेत नाही, मग ठराविक लोकांना देऊन त्या योजनाची विल्हेवाट लावली जाते. सध्या अनेक कारणांमुळे शेती व शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सरकारी योजनेतील सवलतीच्या दरात जर अवजारे, खते, कीटकनाशके, बी बियाणे वेळेत मिळाले तर शेतकऱ्याला थोडा हातभार लागेल, असे शेतकऱ्यांच्यात बोलले जात आहे.